स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुढे ढकला, ठाकरे बंधूंची मागणी. मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी, राज ठाकरेंचा सवाल. तर सत्य स्वीकारून निवडणुका रद्द करा, उद्धव ठाकरेंचा टोला. मतदार याद्या न दाखवणं हाच मुळात घोळ आहे. कोणाकोणाचे वडील हेच याद्यांमधनं समजत नाही. राज ठाकरेंचं टीकास्त्र. गायब झालेल्या नावांबद्दल निवडणूक आयोगाला माहितीच नाही, मग हे सर्व कोण करतंय, राज ठाकरेंचा सवाल. विधानसभा निवडणूक निकालानंतर फार मोठा जल्लोष दिसला नाही. निवडणुकीत पराभूत झालेल्यांना धक्का बसतो, मात्र विजयी झालेल्यांनाही धक्का बसावा असा निकाल होता. राज ठाकरेंचं टीकास्त्र. व्हीव्हीपॅट न लावता यांना पुरावे नष्ट करायचे आहेत. लोकशाहीच्या नावाने हुकुमशाही गाजवू देणार नाही, उद्धव ठाकरेंचा इशारा. तर सुप्रीम कोर्टाने सुमोटो केस दाखल करून घ्यावी, उद्धव ठाकरेंची मागणी. निवडणूक आयोगाला मतदार याद्यांमधील अनंत चुका दाखवल्या. निवडणूक आयोगाच्या हातात काहीच नाहीये. निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरून कुणीतरी चालवतंय, जयंत पाटलांचा गंभीर आरोप. घोळ असलेल्या यादीसह निवडणुकीला सामोरं जाणं योग्य नाही. राहुल गांधींनी चुका दाखवल्या पण उत्तर मिळालं नाही. बाळासाहेब थोरातांची निवडणूक आयोगावर टीका. निवडणूक आयोग भाजपाच्या दबावात, भाजपचे जोडे उचलण्याची निवडणूक आयोगाची भूमिका. खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. इतके कन्फ्यूज विरोधक पाहिले नाहीत. मागणी काय करायची हेच माहिती नाही. कायदा समजून न घेता फक्त नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका. राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर. लवकरच 29 महानगरपालिकांच्या निवडणुका लागणार. 1 जुलै 2025 पर्यंतच्या मतदार याद्या ग्राह्य करा, आयोगाच्या सूचना. मुंबई एसटी बँकेमध्ये तुफान राडा. सदावर्ते आणि अडसूळ गटाच्या संचालकांमध्ये जोरदार हाणामारी. आनंदराव अडसूळ संघटनेचे 4 ते 5 संचालक जखमी. मुख्यमंत्र्यांच्या सोलापुरातल्या कार्यक्रमात गोंधळ. जयकुमार गोरेंच्या भाषणावेळी एका कार्यकर्त्याचा राडा. लाडक्या बहिणीला न्याय द्या अशी मागणी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत गडचिरोलीत नक्षली नेता सोनू उर्फ भूपतीचं 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण. नक्षल चळवळीला मोठा धक्का. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर. शिंदेंच्या शिवसेनेचा साताऱ्यात मेळावा. मेळाव्याआधी भव्य बाईक रॅली निघणार. एकनाथ शिंदेंचा सध्या मूळ दरेगावी मुक्काम. वसई विरारचे माजी पालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांना हायकोर्टाकडून दिलासा. ईडीने केलेली अटक हायकोर्टानं ठरवली बेकायदा. इंद्रनील नाईक गोंदिया जिल्ह्याचे नवे पालकमंत्री. बाबासाहेब पाटील यांनी तब्येतीच्या कारणामुळे पालकमंत्रीपद सोडल्याची चर्चा. पाटलांचा पालकमंत्रीपदाचा कार्यभार नाईक सांभाळणार. पुण्याच्या जिल्हा सत्र न्यायालयात एका पक्षकाराची आत्महत्या. न्यायालयाच्या नव्या इमारतीवरून घेतली उडी. खटला चालवला जात नसल्यामुळे जीवन संपवलं. ठाण्यातील मुंब्र्यामध्ये शाळकरी मुलांमध्ये आणामारी. शाळा सुटल्यावर 2 गटात राडा. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून 12 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर. गायिका मैथिली ठाकूरला भाजपाकडून उमेदवारी. मैथिली ठाकूर अलीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार. महाभारतातील कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचं निधन. कर्करोगाशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर 68व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. देशासह राज्यात दिवाळीची जय्यत तयारी सुरू. आकाशकंदील, दिवे, लाइटिंग आणि सजावटीच्या साहित्यानं बाजारपेठा सजल्या. विविध आकर्षक वस्तू बाजारात विक्रीसाठी दाखल. सोन्याची दरवाढ थांबता थांबेना. सोनं 1100 रुपयांनी महागलं. सोन्याचा दर प्रतितोळा 1,32,000वर.